नमस्कार सर्वांना. राही रांगोळीमध्ये सर्वांचे खूप खूप मनपूर्वक स्वागत. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सुंदर सोप्या अशा कमी जागेतील कमी वेळेत होणाऱ्या झटपट रोजच्या 4 रांगोळ्या. अगदीच देवघरासमोर, मंदिरासमोर किंवा उंबऱ्यासमोरही छोट्याशा जागेत कोणती रांगोळी काढावी हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल, तर मी आज घेऊन आली आहे अगदी छोट्याशा आपल्या रोजच्या 4 रांगोळ्या. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. आणि हो, आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर प्रथमतः आपण एक बॉर्डर रांगोळी बघणार आहोत. तर व्हाईट कलरचा एक डॉट देऊन त्यावरती 2 पाने काढून घेतली. तसे दुसऱ्या बाजूला आपण छोट्या छोट्या अशा 2 फांद्या काढून टोकाला एक एक पानसुद्धा काढून घेतलेली आहे. तर पानाच्या बाजूला एक छोटेसे व्हाईट कलरचे डॉट देऊन फूल काढून घेतले आणि बरोबरमध्ये एक पिंक कलरचा डॉट देऊन घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर मधल्या फुलाच्या पाकळ्यांवरती आपण 2 अशा क्रॉस कळ्यांप्रमाणे शेप काढून घेतलेला आहे. तर एक कळी आणि एक पान असे छोटेसे काढून घेतले. तर पानामध्ये सुद्धा आपण ग्रीन कलर भरलेला आहे आणि पाकळ्यांमध्ये लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला आणि बरोबरमध्ये एक फुलाच्या येलो कलरचा डॉट देऊन पानांवरती सुद्धा शिरा काढून घेणार आहोत. अगदीच ही रांगोळी तुम्ही व्हाईट कलरने काढली किंवा शुभ रंग आपले नेहमीचे यूज करून काढली तरीही खूप सुंदर दिसते. तर बघू शकता पाकळ्यांमध्ये सुद्धा आपण थोडा थोडा असा येलो कलर टाकून घेतला आणि आपला फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत 2 नंबरची ही रांगोळी. ही सुद्धा छोट्याशा जागेत छोटीशी रोजची रांगोळी आहे. तर प्रथमतः आपण एक रेषा मारून त्यावरती पाणी काढून घेणार आहोत. तर बघू शकता 2 पाने काढून आपण टोकाला एक व्हाईट कलरचा डॉट देऊन त्यावरती काडीच्या साहाय्याने एक छोटेसे फूल बनवून घेतले आणि फुलाच्या मध्ये एक पिंक कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. आणि पानांमध्ये सुद्धा आपण लाईट असा व्हाईट आणि ग्रीन कलर भरून घेणार आहोत. तर बघू शकता पानांमध्ये सुद्धा आपण ग्रीन आणि व्हाईट कलर भरून घेतला. तर फांदीवरती सुद्धा आपण 2-2 छोट्या छोट्या अशा कळ्या काढून घेणार आहोत आणि पानांमध्ये एक एक रेषा मारून त्यावरती एक ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतलेला आहे. तर दुसऱ्या टोकाला एक तुरा आणि एक फांदी काढून तिथेही 2 अशा कळ्या काढून घेतल्यात. 2-2 दोन्ही बाजूनी कळ्या काढून घेतलेल्या आहेत. तर तुऱ्यावरती सुद्धा आपण एक छोटेसे फूल काढून फुलामध्येही लाईट असा व्हाईट कलर भरून घेतला. तर पानामध्ये सुद्धा ग्रीन कलर भरून घेणार आहोत. अगदीच फ्री हँड रांगोळीप्रमाणे तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणते आकार, पाने, फुले, तुरा काढू शकतात आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा करू शकता. तर सुंदर असा रांगोळीला लुक तयार होतो. तर आपण सर्वच कळ्यांमध्ये पिंक कलरचे डॉट टाकून घेतलेली आहेत. अगदी छोटीशी आणि सुंदर असा लुक देणारी आपली ही डेली यूज रांगोळी तयार झालेली आहे. तर बघू शकता आपला हा फायनल लुक रेडी आहे. आता बघूया 3 नंबरची ही रांगोळी. तर प्रथमतः आपण व्हाईट कलरच्या रांगोळीने एक पानाचा शेप तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर एक पान तयार करून घेतले. जरासं रांगोळी जास्त यूज केलेली आहे कारण की आपण ते काडीच्या साहाय्याने आतल्या बाजूला ओढून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर काडीने आपण ते रांगोळी आतमध्ये ओढून घेतली.
आणि पानामध्ये येल्लो कलर कडानेच आपण भरून घेणार आहोत. तो सुद्धा आपण आतल्या बाजूलाच काडीच्या मदतीने ओढून घेतला. तर एकदम मिडलला आपण लाईट असा ग्रीन कलर टाकून घेतला. तर आपण एक मोर पीस असतो तसा शेप तयार करून घेत आहोत. आणि अगदीच पानाच्या टोकाला पिंक कलर थोडासा टाकून घेतलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण एक तुरा काढून त्यावरती सुद्धा छोट्या छोट्या अशा कळ्या काढून घेणार आहोत. आणि अगदीच पानाच्या मिडलला एक व्हाईट कलरचा डॉट देऊ तोही थोडासा बोटाच्या साहाय्याने प्रेस करून घेतला. तर त्यावरती सुद्धा 2 कळ्या काढून खालच्याच बाजूला आपण एक पानाचा आकार देऊन दोन्ही बाजूंना छोटे छोटे अशी तुरे काढून घेणार आहोत. तर काडीच्या साहाय्याने बरोबर त्याचा सेटअप बनवून घेतला. तर पानामध्ये सुद्धा लाईट असा पिंक कलर भरून एक येल्लो कलरचा डॉट दिला. तर आपला हा फायनल लुक तयार झाला. आता बघणार आहोत शेवटची आणि 4 नंबरची रांगोळी. तर उद्या मंगळवार आहे म्हणून आपण मंगळवार निमित्त एक गणपती बाप्पाची छोटीशीच डेली यूज रांगोळी झटपट होणारी काढलेली आहे. तर बघू शकता आपण प्रथमतः एक ग्रीन कलरचा डॉट देऊन घेतला आणि चमच्याच्या साहाय्याने तो बरोबर बाहेरच्या बाजूला ओढून एक काडी या ब्रशच्या पाठीमागच्या टोकाने आपण त्याला एक पानाचा शेप तयार करून पानाच्या शिरा काढून घेणार आहोत. तर बघू शकता बरोबर मध्ये आपण ब्ल्यू कलरचा डॉट देऊन बाजूलाच येल्लो कलरचा सुद्धा डॉट देऊन घेतला. जसे की एक मोर पीस तयार झाला. आणि खालीच पानाचा देठ आपण वाढवून घेणार आहोत. जसे की गणपती बाप्पाचा शेप तयार करून घेणार आहोत. आणि बरोबर मध्ये आपण बाप्पाच्या सोंडेवरती एक टिका लावून घेतला. तर बाजूला छोटासा एक डोळासुद्धा काढून घेणार आहोत. अगदी सोपी आणि सुंदर अशी ही आपली मंगळवार निमित्त गणपती बाप्पाची रांगोळी आहे. आवडली असेल तर एकदा नक्कीच ट्राय करा. तर बघू शकता दुसऱ्या बाजूला आपण कानाचाही एक शेप तयार करून घेतला. तर खाली आपण एक जास्वंदाचेच गणपती बाप्पाचे प्रिय फूल काढून घेणार आहोत. आपल्या रांगोळ्या आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशा छोट्या आणि नवनवीन डिझाईनच्या रांगोळ्या आपण अपलोड करत असतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागात.